या वेबिनार मध्ये जे जे सहभागी झालेत त्या सगळ्या श्रोतृवृंदांना सादर प्रणाम। आज मोठ्या प्रसन्नतेचा दिवस आहे की आज आपण सगळेच जण संस्कृत दिवस, श्रावणी उपाकर्म हा पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत। आणि या दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं की आतापर्यंत आपण आपापल्या गावी आपापल्या आर्य समाजामध्ये श्रावणी पर्व साजरा करीत होतो, परंतु वाईटातूनही चांगलं ज्याला म्हणतो आपण, या कोरोनाच्या मुळे आज आपण सगळेच एकत्रित बसून हा श्रावणी उपाकर्म या वेबिनारच्या माध्यमातून साजरा करीत आहोत। याशिवाय सप्ताह जर असेल तर केवळ 2-3 दिवस किंवा 7 दिवसाचं प्रवचन काही विशिष्ट विद्वानांचं आपल्याला ऐकायला मिळायचं, परंतु या कोरोनाच्या मुळे आणखी एक चांगली गोष्ट अशी झाली की सगळ्यांनाच 30 दिवस अनेक विद्वानांचे वेगवेगळ्या विषयावरचे प्रवचन ऐकायला मिळत आहेत। तर जे काही गोष्टी आहेत त्याला सुवर्ण संधीमध्ये परिवर्तित करणं ज्याला आपण म्हणतो ते महाराष्ट्र आर्य सभेने केलेलं आहे। त्याच्यामुळे सभेची जेवढी प्रशंसा करू तेवढी कमी आहे। आपण श्रावणी उपाकर्म साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। गंमत अशी आहे की श्रावणी उपाकर्म हा जो पर्व आहे हा वैदिक पर्व आहे। हेच आज जनतेला याचा विसर पडलेला आहे। आज श्रावणी उपाकर्म साजरा न करता लोक नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन, राखी बंधन एवढंच लोकांच्या लक्षात राहिलेलं आहे आणि जिकडं तिकडं याचाच बोलबाला सुद्धा आहे। रक्षाबंधन या शब्दाचा अर्थच होतो रक्षा म्हणजे रक्षण करणारं बंधन, परंतु आपण मनगटावर जो दोरा बांधतो त्या दोऱ्यानं खरोखरच आपलं रक्षण होतं का, हा एक विचारणीय प्रश्न आहे। किती वर्षापासून आपण राखी बांधतो, खरोखरच भाऊ आपल्या बहिणींचं रक्षण करतात का, हाही विचारणीय प्रश्न आहे। केवळ आपण वरवरच्या सगळ्या गोष्टी करतो, परंतु खरं रक्षसूत्र जर कुठलं असेल तर ते सूत्र आहे यज्ञोपवीत। यज्ञोपवीतामध्ये जेवढा भाव भरलेला आहे, यज्ञोपवीत जो संकेत किंवा संदेश आपल्याला देतो, जी प्रेरणा आपल्याला देतो, त्या यज्ञोपवीताच्या संकेतानुसार आपण जर वागत गेलो तर निश्चितच व्यक्तीचं, परिवाराचं, समाजाचं आणि राष्ट्राचं सुद्धा रक्षण होऊ शकतं। एवढा महत्व त्या यज्ञोपवीताला आहे आणि याचाच आज विसर पडलेला आहे। या जगाच्या पाठीवर केवळ आर्य समाजाचीच एक अशी संस्था आहे की ती संस्था अगदी अंतःकरणापासून जीव तोडून वैदिक संस्कृतीचं रक्षण करण्याचं काम करत आहे। मग ते संस्कृत दिवस साजरा करून संस्कृत विषयाला किंवा संस्कृत भाषेला जिवंत ठेवणं असो, किंवा वेद आणि वेदानुकूल ग्रंथांचा प्रचार प्रसार करण्याचं काम असो, जी आपली स्वाध्यायाची परंपरा होती, स्वाध्याय धर्म होता, त्या धर्माचा प्रचार प्रसार करो असो, ही सगळी कामं आर्य समाज करतो।
बाकी लोक जे करतात त्यांच्याजवळ संस्कृतचं रक्षण करणं, वेदाचा प्रचार प्रसार करणं, वैदिक संस्कृती जी आहे त्याचं जतन करणं, वेदानुसार वागणं आणि आपलं कल्याण करून घेणं हा विषयच नसतो. केवळ वरवरच्या गोष्टी आज चाललेल्या आहेत. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की हे जे काही करतात सगळेजण अगदी श्रद्धापूर्वक करतात. आता श्रावणी उपाकर्म सुद्धा आर्य समाज साजरा करतो, परंतु ते सुद्धा बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की इतरासारखंच आपलं हे काम आहे. ज्याच्यासाठी हे सगळं करावं लागतं ती मूळ गोष्ट जी आहे ती बाहेर गेलेली आहे, बाहेर पडलेली आहे. एक उदाहरण किंवा एक कहाणी सांगून मला जे म्हणायचं ते मी सांगणार आहे त्याच्यातून की एकदा एक वृद्ध स्त्री पुरुष होते, एक दाम्पत्य होतं. ते दोघच होते घरामध्ये. एक नौकर होता, फार वर्षापासून अगदी विश्वासू नौकर होता, सेवाभावी नौकर होता. मालकिनीच्या शब्दाच्या बाहेर तो जायचा नाही. आणि ह्या मालकाची जी मुलं होती ती बाहेर गावी होती, पुण्याला मुंबईला असतील. आणि मग एके दिवशी मुलांनी आमंत्रित केलं की मी घर बांधलंय, वास्तुशांती करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एक 2-4 दिवसाचा वेळ काढून या इकडं आमच्याकडं. आणि या आग्रहाखातर मग ते जायला निघाले. आणि जाताना आता नौकरावर घर सोडून जायचं होतं आणि विश्वासू नौकर होता त्याच्यामुळे काही चिंता नव्हती. परंतु जाताना काय झालं की मालकिनीनं त्या नौकराला एक छोटस संदूक दिलं, छोटीशी पेटी. पूर्वी असायच्या पेट्या छोट्या पत्र्याच्या. आणि नौकराला सांगितलं की हे बघ, तुझ्यावर आमचा विश्वास आहे, तू अनेक वर्षापासून आमच्याकडे राहतोस, तुझ्या जीवावर तुझ्या भरोशावर आम्ही घर सोडून जातोय. घर तर राखशील त्याच्याबद्दल वादही नाही, परंतु ही जी पेटी आहे या पेटीची विशेष काळजी घे असं तिनं सांगितलं. नौकर म्हणाला, मालकीन काही चिंता करू नका, मी अगदी डोळ्यात तेल घालून या पेटीचं रक्षण करेन. मी या पेटीपासून कधी हलणारच नाही, कुठे जाणारच नाही, पेटी जवळच राहील, मी पेटीच सांभाळी राहील. आणि मग झालं काय की मालकीन निघून गेल्यानंतर आता मालकीनीने आदेश दिला होता की पेटीचं रक्षण कर, त्याला सांभाळ. तर तो नौकर बसला की मांडीच्या खाली पेटी घेऊन बसायचं, छोटीशी पेटी. कुठे जायचं असेल तर हातात घेऊन जायचं, झोपायचं असेल तर उशाखाली घेऊन झोपायचं. आणि अशा पद्धतीने अगदी इमाने इतबारे ज्याला म्हणतो, इमानदारीनं त्या आज्ञाचं पालन तो करत होता. परंतु हे सगळं करत असताना त्याला एक गोष्ट खटकली. काय खटकलं त्याला की ज्यावेळेला पेटी उचलायचा, ठेवायचा, इकडून तिकडे घेऊन हिंडायचा, त्यावेळेला ते खाडखुड मध्ये आवाज यायचा आणि ते त्याला नको होतं. नौकरानं विचार केला की आपल्या मालकिनीनं आपल्याला पेटीचं रक्षण करायला, पेटीची काळजी घ्यायला सांगितली, परंतु या पेटीमध्ये जे आहे त्याचं रक्षण करायला त्यानं काही सांगितलं नाही. त्याच्यामुळे त्याने काय केलं, पेटीचं ते कुलूप आहे ते काढलं आणि मध्ये जे काही आवाज देणारी वस्तू होती ते घेतली आणि बाहेर फेकून दिली. आणि पुन्हा त्याला कुलूप घालून मालकीन येईपर्यंत तेवढ्याच इमानदारीनं त्याचा सांभाळ तो करू लागला त्या पेटीचा. आता मालकीन ज्याला येतील आणि मालकीन ज्याला पेटी उघडून बघेल त्यावेळेला काय स्थिती होईल सांगा बरं. डोकं पडून घ्यायची वेळ येईल. अगदी आम्ही जो सण साजरा करतो, जेवढे काही भारतवर्षामध्ये वर्षभरामध्ये जेवढे काही सण उत्सव येतात ते आपण असे साजरे करतो जसं
इमानदारीनं त्या नौकरानं पेटी सांभाळली तशी आपण सण सांभाळतो, पर्व सांभाळतो, असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. तर ज्या कारणासाठी पेटीचा सांभाळ करायचा होता, तोच मुद्दा जो आहे तो बाहेर फेकला गेला, म्हणजे शरीरातून आत्मा काढून टाकल्यासारखं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे सण आणि वार आपण साजरे करतो मोठ्या थाटामाटानं, हजारो लाखो रुपये खर्च केला जातो, वेळ दिली जाते, परंतु हे सगळं जे आपण करतो पाहतो, एका विद्वानानं म्हटलं की वांज गाय सांभाळण्यासारखं. वांज गाय चारा खूप खाते, पाणी पिते, तिची सेवाही करावी लागते, जागाही पकडून ठेवते, परंतु थेंबभर दूध देत नाही. अगदी तसंच आपण जे पर्व साजरे करतो, ज्या उद्देशासाठी करतो, किंवा ऋषी मुनींनी आपल्या पूर्वजांनी ज्या उद्देशासाठी याची व्यवस्था करून दिलेली आहे, ते काही आपल्याला त्याचा परिणाम दिसत नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण कुठंतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आपण कुठं चुकतोय. तर ऋषी मुनींनी ह्या पर्व किंवा सण जे आहेत त्याची जी व्यवस्था केलेली आहे, त्याच्या पाठीमाग बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, सगळेजण सुखी व्हावेत, सगळ्यांचं हित व्हावं, सगळ्यांचं जीवन समृद्ध व्हावं, आणि याशिवाय सगळेजण जे मुख्य उद्देश असतो मनुष्याचा, मनुष्याच्या जीवनाचा अंतिम लक्ष्य काय असेल तर ती मुक्ती आहे, मोक्ष आहे. तर ह्या मोक्षाची सिद्धी सुद्धा त्याला प्राप्त व्हावी, त्याच्याकडे तो प्रवृत्त व्हावा, या उद्देशानं ह्या सणावारांची किंवा पर्व ज्याला आपण म्हणतो त्याची व्यवस्था आहे. 16 जे संस्कार आहेत, काल आपण डॉक्टर विनायकजी कडून ऐकलं, 16 संस्कार हे व्यक्तीवर केले जातात, परंतु पर्व जे आहेत, पर्व हे समाजावर संस्कार घालण्यासाठीचे आहेत. या पर्वाच्या माध्यमातून समाजावर संस्कार केले जातात, आणि जे 16 संस्कार आहेत ते व्यक्तीवर केले जातात. तर सामाजिक सामुदायिक संस्कार सोहळा म्हणजे पर्व, असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, खोटं ठरणार. परंतु आज आपण पाहतो की संस्कारही करतात लोक, पर्वही साजरे करतात, परंतु जो परिणाम निघाला पाहिजे, समाजामध्ये सदाचारी लोक, विद्वान लोक, ते धर्मात्मा लोकांची संख्या वाढायला पाहिजे, ते मात्र तसं काही होताना दिसत नाही, याची निश्चितच खंत आहे. तर या ठिकाणी मी मूळ मुद्द्यावर येतो की हा जो श्रावणी पर्व आहे, आपण यज्ञ करतो, यज्ञ विधीपूर्वक यज्ञोपवीत धारण करतो, आणि ओम अग्ने व्रतपते व्रतम चरिष्यामि हे व्रतही घेतो की आम्ही ज्या उद्देशानं हा यज्ञोपवीत धारण केलेला आहे, त्या यज्ञोपवीताचे जे संकेत आहेत, ज्या सूचना आहेत, त्याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन करू, हा निश्चय यज्ञाच्या समोर, यज्ञाच्या साक्षीने केला जातो. तर हा जो यज्ञोपवीत आज धारण केलं जातं, त्याचा उद्देश जो आहे, त्याचा उद्देश आहे स्वाध्यायाला आरंभ करणे, स्वाध्यायाचं उद्घाटन करणे. कारण यज्ञोपवीतासाठी, यज्ञोपवीतामध्ये जे 3 सूत्र आहेत, ते सूत्र 3 ऋणाची जाणीव करून देतात. हे मनुष्या, तुझ्या खांद्यावर 3 प्रकारचं ऋण आहे, आणि त्या ऋणातून तुला उरीण व्हावं लागेल. जोपर्यंत तू ऋणातून उरीण होणार नाहीस,
तोपर्यंत तुला सुख, शांती, समाधान किंवा आनंद प्राप्त होणार नाही. तू स्वाभिमानानं, सन्मानानं जगू शकणार नाहीस. तुझं जीवन यशस्वी होणार नाही, हा त्याच्यातला मूळ उद्देश आहे. जसं एखादा कर्जबाजारी आहे व्यक्ती, जोपर्यंत डोक्यावर कर्ज आहे तोपर्यंत त्या माणसाला शांत झोप येत नाही, जेवण नीट जात नाही, मान वर करून छाती पुढे काढून त्याला गावात गल्लीत हिंडता येत नाही. त्याला सतत भीती असते की सावकार कुठं भेटेल आणि पैसे मागेल, कधी माझ्या दारावर येईल, कसं हे कर्ज फेडायचं, याच्यामुळे तो चिंतित असतो. आणि ज्या दिवशी कर्ज फेडलं त्या दिवशी त्याला खूप चांगली झोप लागते, भूक ही चांगली लागते, जेवणही छान लागतं आणि ताठ मानेनं तो हिंडतो. अगदी तसंच आहे. जोपर्यंत हे जे 3 ऋण आहेत, ऋषी ऋण, देव ऋण, पितृ ऋण, या ऋणातून मुक्त जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण आनंदी होत नाही, याची जाणीव इथे करून दिलेली. आणि ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणखी एक 2-3 गोष्टी अशा आहेत. हे जाणवं जे आहे ते स्तुती, प्रार्थना आणि उपासना याकडे संकेत करतं. हे माणसा, तुझ्या जीवनामध्ये स्तुती, प्रार्थना आणि उपासना जी आहे ती असली पाहिजे. तुझ्या रगारगामध्ये त्याचं साम्राज्य असलं पाहिजे. आणि बघा, संस्कार विधीमध्ये ज्याला संस्कार होतो त्यावेळेला वडिलांनी सुद्धा हीच अपेक्षा केलेली असते, हे बाळा, तुझे जे मस्तिष्क आहे ते मस्तिष्क ईश्वर, स्तुती, प्रार्थना आणि उपासना या 3 गोष्टींनी भरपूर असायला असावं, भारावलेलं असावं. अशा प्रकारची कामना तिथे केली गेलेली आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की ईश्वर, स्तुती, प्रार्थना आणि उपासना या गोष्टी ज्याच्या जीवनात आलेल्या आहेत तो माणूस निश्चितच ऋषी ऋण, देव ऋण आणि पितृ ऋणातून मुक्त होऊ शकतो. बस ही शिकवण त्या यज्ञोपवीतामध्ये आहे. यज्ञोपवीत या शब्दाचा अर्थच असा आहे, उपवीत, यज्ञ आणि उपवीत असे 2 शब्द आहेत. या 2 शब्दाचा मिळून यज्ञोपवीत झाला. तर उपवीत या शब्दाचा अर्थ यज्ञाजवळ, यज्ञाच्या समीप जाणे किंवा यज्ञाचा अधिकारी बनणे. यज्ञमय जीवन माझं झालं पाहिजे, ही भावना जी आहे ती दृढ करणे, या सगळ्या त्याचा अर्थ आहे. म्हणजे यज्ञाच्या जवळ जाणे, यज्ञाच्या समीप जाणे. आणि यज्ञाच्या समीप जाणं म्हणजे काय? याच्यामध्ये सुद्धा यज्ञ या शब्दाचे आणखी 3 अर्थ केले गेलेले आहेत. देवपूजा, संगतीकरण आणि दान. कारण आपण 24 तास 12 महिने आणि 24 तास काही यज्ञ करीत बसत नाही. यज्ञ आपण सकाळ संध्याकाळ करतो. परंतु हा बाहेरचा यज्ञ करता करता आपला जीवनाचा यज्ञ पेटला पाहिजे. यज्ञ म्हणजे श्रेष्ठतम कर्म. तर आपल्या या प्रत्येक व्यवहारातून, बोलचालीतून, देण्या घेण्यातून, येण्या जाण्यातून श्रेष्ठ जे कर्म आहेत त्याची प्रतिध्वनी जी आहे ते समाजामध्ये उमटली पाहिजे. आपलं बोलणं वागणं पाहताच लोकांना समजलं पाहिजे की अरे, हा फार चांगला माणूस आहे, श्रेष्ठ माणूस आहे, हे वाटलं पाहिजे, हे दिसून आलं पाहिजे. तर हे जे यज्ञ आहेत, हा यज्ञ केवळ पूजा पाठापुरता नसून तो जगण्याचा विषय आहे, व्यवहाराचा विषय आहे. हा जो यज्ञ आहे तो माझ्या व्यवहारात उतरला पाहिजे.
हे समजून घेणं गरजेचं आहे. आजकाल बरेचसे लोक यज्ञ करतात, बस त्यांना एवढंच माहिती आहे की यज्ञ केले की आपलं इडापिडा टळते आणि बस सुखाचा जो धबधबा आहे तो पडायला लागतो आणि घर सुख समृद्धीनं भरतं, अशी भावना लोकांमध्ये भरवली जाते. तर तसं काही होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागते, तसं वागावेही लागतं. तर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मला वेळेमध्ये बोलायचं आहे, सगळं मांडायचं आहे. तर हा जो श्रावणी उपाकर्म आहे, उपाकर्म या शब्दाचाही अर्थ घ्या. आता याला आपण उपाकर्म म्हणतो. आणि काय करतो, का यज्ञ करतो, यज्ञोपवीत घालतो. यज्ञोपवीत का घालावं, यज्ञोपवीताचा अर्थ मी सांगितला. आता श्रावणी उपाकर्म म्हणजे काय, की श्रावण महिन्यामध्ये, श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला हा विधी केला जातो. तर या दिवशी उपाकर्म, उपाकरण या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, आकरण म्हणजे घेऊन जाणे. उपाकर्म या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे जवळ घेऊन जाणे. आता कुणाला कुणाच्या जवळ घेऊन जायचं हा पुन्हा एक प्रश्न आहे. तर जनतेला विद्वानांच्या जवळ घेऊन जायचंय, जनतेला गुरुजनांच्या जवळ घेऊन जायचंय, शिष्याला आचार्याच्या जवळ जायचंय किंवा घेऊन जायचंय, आत्म्याला परमात्म्याकडे घेऊन जायचंय. तर हे उपाकर्म या शब्दाचा भाव आहे की कोणाला कोणाकडे घेऊन जायचंय हे समजून घेतलं पाहिजे. आता जनतेला गुरुजनाकडे, विद्वानजनाकडे, आचार्याकडे, साधू संन्यासी जे विद्वान लोक आहेत, वेद प्रचार करणारे लोक आहेत, त्यांच्याकडे कशासाठी घेऊन जायचं असतं, तर त्याच्यासाठी त्यांच्याकडं ज्ञान प्राप्त करण्यासाठी घेऊन जायचं असतं. त्यांच्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी जनतेला तिथं घेऊन जायचं असतं किंवा जनतेनं तिथं जायचं असतं. आणि जनता जर तिथं जात नसेल तर मग गुरुजनांना इकडे यायचं असतं. तर अशा पद्धतीचा तो एक उपक्रम आहे. म्हणजे एकंदरीत ज्ञान प्राप्त करण्याची मूळ प्रेरणा या सणामध्ये आहे. विद्यार्थ्यांना आचार्याजवळ घेऊन जायचं. प्राचीन काळी या श्रावण महिन्यामध्येच गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जायचा विद्यार्थ्यांना. आणि 4-4.5 म्हणजे ज्याला चौमासा म्हणतो, चातुर्मास, या 4 महिन्यापर्यंत शिक्षण व्हायचं गुरुकुलांचं. आणि आता हा जो श्रावणी उपाकर्म आहे, या श्रावणी उपाकर्मामध्ये सगळे आपण गृहस्थी आहोत. ज्याला मुलगा गुरुकुला जातो त्याला उपनयन संस्कार केला जातो आणि तिथं त्याच्या वेदाला आरंभ केला जातो, वेदाध्ययनाला. आता इथं आपण गृहस्थी आहोत. आता इथं आपण काय करतो, इथं जुनं जे जाणं होतं ते काढतो आणि नवीन धारण करतो. नव्यानं पुन्हा आपण ओम अग्ने व्रतपते व्रतम चरिष्यामि म्हणून पुन्हा त्या संकल्पावर दृढ राहण्याचा एक निर्धार करतो. इथं आणखी एक गोष्ट अशी सांगायची आहे. आता ह्याच दिवशी हा उपाकर्म संस्कार का करावा किंवा हे याची जी सांगड कशी घातली याचा थोडासा आपण विचार करू. बघा, हा जो सण साजरा आपण करतो, पर्व, तो श्रावणी पौर्णिमेला करतो. सहसा श्रावणामधली जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी श्रवण नक्षत्र असतं. आता ह्या वेळेला श्रवण नक्षत्र नाही, उद्या येणार आहे ते श्रवण नक्षत्र. परंतु सहसा या पौर्णिमेच्या दिवशी जे नक्षत्र असतं ते श्रवण असतं. आणि थोडासा विचार आपण केला
की 12 महिन्याला जी नावं पडलेली आहेत ती नावं सुद्धा त्या महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी जे नक्षत्र असतं त्या नक्षत्रावरून त्यांना नावं पडलेली आहेत. तर या नक्षत्राच्या या पौर्णिमेच्या दिवशी नक्षत्र श्रवण असतो सहसा आणि म्हणून संपूर्ण महिन्याला श्रावण म्हणतात. आता श्रवण आणि श्रावण, श्रुश्रवण हे धातू आहे. आता ह्या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यालाच माहिती. श्रवण म्हणजे ऐकणे, श्रावण म्हणजे ऐकविणे. तर हा श्रावण महिना सुद्धा एक अर्थ देऊन जातो आपल्याला की हा महिना ऐकण्याचा आणि ऐकविण्याचा महिना आहे. आणि म्हणून लोक जे आहेत, पौराणिक लोक, मठामध्ये मंदिरामध्ये काहीतरी कथा ठेवतात, पुराणाचा पाठ असतो, ज्ञानेश्वरीचा पाठ असतो, कोणी आपापल्या मर्जीने काही ठेवत असतात, कीर्तन असतात आणि आर्य समाज श्रावणी वेद सप्ताह साजरा करतो. एकंदरीत आपण कळत न कळत काहीतरी ऐकत असतो आणि काहीतरी ऐकवत असतो. परंतु आर्य समाजाचा श्रावणी वेद सप्ताह हाच कसा सार्थक आहे हेही आपल्याला जाता जाता सांगून जाईल. आता ऐकणं आणि ऐकविणं हे याच महिन्यात करायचंय. एक प्रश्न पुन्हा येतो की ऐकायचं आणि ऐकवायचं कार्य तरी आम्ही जन्मल्यापासून होत करतो. जन्मल्यापासून आम्ही ऐकतो, 12ही महिने ऐकतो आणि काही सांगतोय लोकांना, कोणी सांगतं कोणी ऐकतं. मग आता या श्रावण महिन्यामध्येच असं काय विशेष आहे की काय ऐकावं आणि काय ऐकवावं? तर याचं उत्तर आहे श्रुती. श्रुती म्हणजे वेद, जे ईश्वरीय ज्ञान आहे, पवित्र ज्ञान आहे. सुंदर असं ज्ञान आहे आणि या ज्ञानाचं श्रवण आणि श्रावण करणं हे महत्वाचं आहे. महर्षी दयानंदांनी वेदाबद्दल असं सांगितलं की वेद सब सत्य विद्याओं का पुस्तक है. वेद का पढ़ना पढ़ाना सुनना सुनाना सब आर्यों का परम धर्म है. बाकी खूप आपण ऐकतो, तो धर्मही असेल कदाचित. काही अधर्माच्या गोष्टी ऐकतो, परंतु जे ऐकतो ते सगळं अधर्मच ऐकतो असंही नाहीये, काही धर्मही असेल. पण परम धर्म जर काय असेल तर तो आहे वेद का पढ़ना पढ़ाना सुनना सुनाना. हा परम धर्म आहे. आणि का करावं ते? तर महर्षी दयानंद म्हणतात वेद सब सत्य विद्याओं का पुस्तक आहे. कारण वेदामध्ये सत्य विद्या आहे. वेदाचा जो विचार आहे तो निर्दोष आहे. वेदाचा विचार हा सगळ्यांच्यासाठी कल्याणकारक असा विचार आहे, कोणाचाही आहे त्याच्यामध्ये नाही. वेदाला वरदा वेद माता असं म्हटलेलं आहे. वेद ही आई आहे आणि ती कशी आई आहे तर वरदायिनी आई आहे. अनेक प्रकारचे उत्तम उत्तम वर देते. सुतामया वरदा वेद माता प्रचोदयंता आवमानी द्विजानाम आयु प्राणम प्रजाम पशुम कीर्तिम द्रविणम ब्रह्मवर्चसम. तर इथं या मंत्रामध्ये सुद्धा सांगितलं की ही जी आई आहे, वेद माता आहे, ती वरदायिनी आहे. आणि या वेद मातेचं खरोखर जी सेवा करतो, अर्थात वेदाच्या मंत्रांचं किंवा त्या वेदातल्या तत्वज्ञानाचा उपदेशाचा जे मनोभावे सेवन करतो, श्रवण करतो, स्वाध्याय करतो, तर ह्या वेद ऋचा त्या सेवन करणाऱ्याला, स्वाध्याय करणाऱ्याला, श्रवण करणाऱ्याला ब्राह्मण बनवते, पवित्र बनवते, ब्राह्मणत्व प्रदान करते. तो उत्तम ब्राह्मण, उत्तम क्षत्रिय, उत्तम वैश्य बनतो. याशिवाय आयु, वेदाचा अध्ययन करणारा व्यक्ती हा दीर्घायुष्य होतो, प्राणम बलवान होतो, सशक्त होतो, निरोगी होतो. आयु प्राणम प्रजाम
तो स्वतः सदाचारी होतो आणि त्याच्या परिवारामधले जे सदस्य आहेत ते सगळेच विद्वान, धर्मात्मा, चरित्रवान, सुस्वभावी आणि सुकर्मी होतात. तो पशु पक्षावर प्रेम करणारा, पशु पक्ष्यांचं पालन पोषण करणारा, संवर्धन करणारा होतो. आणि जे खरोखर पशु पक्षावर प्रेम करतात, त्याचा सांभाळ करतात, पशु पक्षी ही त्याच्या वैभवामध्ये, त्याच्या सुख समृद्धीमध्ये भर घालण्याचं काम करतात, त्याची शोभा वाढवतात. याशिवाय प्रजाम पशुम कीर्ती वाढते त्याची, तो यशस्वी होतो जीवनामध्ये, त्याचा समाजामध्ये मान सन्मान होतो, सत्कार होतो. याशिवाय तो कधी भिकारी बनत नाही, त्याला भीक मागायची कधी वेळ येत नाही, तो ऐश्वर्य संपन्न बनतो. द्रविणम. याशिवाय ब्रह्मवर्चस, जे अध्यात्माचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला प्राप्त होतं. आणि हे सगळंच प्राप्त झालेलं मह्यम दत्ता व्रजत ब्रह्मलोकम, वेदामध्ये असं म्हटलं की हे सगळं मिळवायचं कशासाठी, तर हे ईश्वराला पुन्हा अर्पण करण्यासाठी. हे सगळं हे परमात्मा तुझ्यासाठी आहे, तुझंच आहे, तुझ्यासाठी आहे. मी दीर्घायुष्य जे मागतो आहे ते सुद्धा मला खूप तुझी स्तुती प्रार्थना उपासना करता यावी, करायला मिळावी, म्हणून मला दीर्घायुष्य पाहिजे. दीर्घायुष्य मला याच्यासाठी नकोय की संसारातल्या वस्तूंचा भोग घेण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी दीर्घायुष्य नकोय. मुलं सांभाळण्यासाठी, मुलांचे लग्न करण्यासाठी मला दीर्घायुष्य नकोय. तर मला दीर्घायुष्य हवं आहे तुझ्यासाठी, तुझा होण्यासाठी. ही भावना त्याच्यात, ही समर्पणाची भावना आहे. मह्यम तत्व, हे सगळं तू मला दे, म्हणजे त्याच्या बदल्यात मी तुला ब्रह्मलोक प्रदान करतो, म्हणजे मोक्ष प्रदान करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेदाचा अध्ययन करणाऱ्या माणसाचं इहलौकिक जीवन सुद्धा समृद्ध होतं आणि ब्रह्मलोक सुद्धा त्याचीही तयारी होते आणि तेही प्राप्त करता येतं. म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला प्राप्त होतात. एवढं सामर्थ्यशाली विचार, एवढा निर्दोष विचार या वेदामध्ये दिला गेलेला आहे. आणि त्याचं जर आपण अध्ययन केलं तरच मग सगळ्या गोष्टी सिद्ध होणार आहेत. तर इथं मला हे सांगायचं होतं की श्रावण महिन्यामध्ये वेद श्रवण करावेत. काही उपनिषदकारांनी म्हटलं तुम्ही वेद वाचला नाही तर काहीच वाचला नाही, तुम्ही वेद ऐकला नाही तर तुम्ही काहीच ऐकला नाही. खूप ऐकला असाल परंतु वेद नाही ऐकले तर तुमच्या त्या ऐकण्याला शून्य मार्क, काही तुम्ही ऐकला नाही. आत्म्या परमात्म्याविषयी काही तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या त्या ज्ञानाला काही किंमत नाही, जीवनालाही अर्थ नाही, निरर्थक आहे सगळं. तर याच्यासाठी इथं श्रावण आणि श्रवण हा जो शब्द आहे तो आम्हाला वेद ऐकण्याची, वेद ऐकविण्याची प्रेरणा देतो, संकेत करतो. वेदाचा अध्ययन करण्याची, अध्यापन करण्याचा संकेत तिथं मिळतो. तर एकंदरीत हा जो श्रावणी उपाकर्म आहे, हा श्रावणी उपाकर्म विधीपूर्वक वेदाध्ययनाचा उद्घाटन समारंभ आहे. की आजपासून आता हे नवीन यज्ञोपवीत मी घातलेलं आहे, यज्ञ केलेला आहे, व्रत घेतलेलं आहे, तर आजपासून मी वेदाचं अध्ययन करेन. जिथे वेदावरची प्रवचन ऐकण्याची संधी मिळेल, कुठं आयोजन केलं असेल तर तिथेही जाईल आणि जास्तीत जास्त वेदाचं अध्ययन आणि वेदाचं श्रवण मी करेन. याच्यात कसल्याही प्रकारचा खंड पडू देणार नाही. आणि हे किती दिवस, तर कमीत कमी 4-4.5 महिन्याचा काळ जो आहे तो ग्रस्त व्यक्तीने 12 महिन्यातून 3-4 महिने तरी असे काढावेत की त्याच्यातून तो विशेष वेदाचा अध्ययन जो आहे तो त्यांनी करावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तरी वेदाच्या अध्ययनाचा हा उद्घाटन दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता बाकीच्याच जाऊ द्या. आता आपण आर्य समाजी म्हणून सुद्धा, आर्य प्रेमी म्हणून किंवा आर्य कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून सुद्धा आपण चिंतन करायला हरकत नाही की आज आपण श्रावणी उपाकर्म करतो, यज्ञ करतो, आहुत्या देतो, जानोत करतो, त्याच्यानंतर खरोखरच आपण दररोज न चुकता
अध्ययन करतो का हो? हा आज विचार करण्याचा प्रश्न आहे. आज हा विचार आपण करणं गरजेचं आहे. तरीही आणखी मी तुम्हाला सरळ सोपं सांगतो. भली आपण वेद आणत नाहीत, ग्रंथ वाचत नाही, परंतु जे लोक दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ संध्या करतात, वैदिक संध्या पंचमहायज्ञ विधीमध्ये किंवा आर्य समाजाने जी प्रकाशित केलेली संध्या आहे, ती संध्या जे लोक दररोज सकाळ संध्याकाळ करतात आणि नुसते मंत्रपाठच करत नाही तर मंत्राचा अर्थ, मंत्राचा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर चिंतन मनन करतात आणि संध्यामध्ये विनियुक्त जे मंत्र आहेत त्या मंत्राचा जो आशय आहे त्या आशयाला जागतात आणि त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात, ते निश्चितच स्वाध्यायी आहेत. ते स्वाध्यायच करतात. स्वाध्यायाचे काय काय अर्थ होतात किंवा स्वाध्याय कशाला म्हणावं, मागच्या त्या प्रवचनामध्ये प्राध्यापक डॉक्टर नरेंद्रजी शिंदे यांनी त्याचं विश्लेषण केलं होतं. स्वाध्यायाची चर्चा कालच्या याच्यामध्ये डॉक्टर विनयजी सुद्धा केलेली आहे. तर स्वाध्याय हा आहेच, परंतु अपेक्षा अशी आहे की आणखी थोडंसं वाचावं, आणखी थोडीशी वेळ आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी द्यावी, आणखी थोडंसं वेदावर चिंतन मनन वाढवावं, हा मूळ उद्देश. कारण आपण जर खूप वाचलं ऐकलं तर आपल्याला लोकांना सुद्धा सांगता येईल की वेदाचं महात्म्य काय आहे. तर वेद जे आहे, वेदाच्या बद्दल कोणाच्या बद्दल काही दुमत सुद्धा नाहीये. अगदी संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा हित देऊन वाढविती, आहितापासून काढिते, असं काहीतरी त्यांचं एक ओवी आहे, मला त्यात नीट आठवण झाले. परंतु नाही श्रुती परोती माऊली जगा, असं त्यांनी म्हटलंय की या वेदाच्या पेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नाहीये, याच्यापेक्षा उत्तम आणखी दुसरं कुठलं काही असणार नाही. किंवा धर्म आणि अधर्म काय आहे, किंवा धर्म जाणायचा असेल, सत्यधर्म जाणायचा असेल तर काय करावं, तर याच्यासाठी मनो महाराजांनी म्हटलं, धर्म जिज्ञासमानानां प्रमाणं परमां श्रुती. वेद प्रामाण्य सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु आज गंमत अशी आहे, आता सहज आठवलं म्हणून सांगतो, म्हणजे मी परवा म्हणजे गेल्या वर्षी RSS किंवा वारकरी संप्रदाय किंवा आणखी त्यांच्या संबंधित ज्या संघटना होत्या त्यांनी मिळून एक धर्म मेळावा आयोजित केला होता सोलापूरमध्ये. आणि त्या धर्म मेळाव्यामध्ये सगळे महाराष्ट्रातले वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत किंवा आणखी त्या क्षेत्रामधले किंवा वेगवेगळ्या याच्यामधले जे स्वामी आहेत, जंगम आहेत, पुजारी आहेत, प्रवचनकार आहेत, हे बऱ्याच जणांना त्यांनी गोळा केलं होतं, एकत्रित आणलं होतं किंवा आपण सगळेजण एकत्रित येऊया, एक होऊया, आपण एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होऊया, करूया. आपण आपापल्या ठिकाणी आहोत, एकमेकांची ओळख नाही, त्याच्यामुळे आपण खूप असून सुद्धा विस्कळीत आहोत, संघटित नाही, या उद्देशानं तो आयोजन केलं होतं ते. आणि त्याच्यामध्ये त्या वारकरी जो संघटना आहे वारकऱ्यांची, त्यांचे जे मला वाटतं उपाध्यक्ष की सचिव कोण होते माहिती नाही, मी मध्येच गेलो होतो, तर त्यांनी सांगता सांगता असं सांगितलं की आपल्याला मुसलमानांना जर विचारलं की तुमचा धर्मग्रंथ कोणता, तर मुसलमानही सांगतो आणि हिंदूही सांगतो की मुसलमानांचा धर्मग्रंथ कोणता आहे. ख्रिश्चनाला विचारलं तर ख्रिश्चनाचा अगदी लहान मुलगा सुद्धा सांगेल की आमचा धर्मग्रंथ कोणता, आणि हिंदूलाही माहित आहे ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ कोणता आहे. पण गंमत अशी आहे की हिंदूला हिंदूचा धर्मग्रंथ कोणता हे माहिती नाही, ही मोठी खंत आहे. आणि मग हे सगळं बोललं त्यांनी, त्यांचे वाक्य सांगू लागले आणि आता सांगितलं की आता आजपासून आपण, आपल्याला जर कोणी विचारलं की
तुमचा धर्मग्रंथ काय आहे, तर आपण गीता असं सांगायचं म्हणजे. त्याच्यानंतर मग माझाही नंबर लागला. मी सांगितलं की गीता जी आहे हा धर्मग्रंथ तुम्ही मानत बसला तर एकी होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना जर एक करायचं असेल तर सगळ्यांचा विचार एक असला पाहिजे, सगळ्यांचा धर्मग्रंथ एक असला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना जर एकत्रित करायचं असेल तर तुम्हाला आपला धर्मग्रंथ हा वेद आहे हे सांगितलं पाहिजे आणि हे मानलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. तरच कुठंतरी आपण विचारांना एक होऊ. एकता म्हणजे काय? विचाराची एकता असेल तरच माणसं एकत्रित येतात. तुमच्या आमच्या विचारामध्ये जर बदल असेल, विरोध असेल, तर आपण एकत्र कधीच येऊ शकत नाही. विचाराचं नातं हे सगळ्यात मोठं नातं असतं. विचारानं आपण एक येतो, नाही तर सख्खे भाऊ असतील पण विचार जुळत नसतील तर ते एकमेकाचं तोंड बघणार नाही. परंतु माझे तुमचे विचार जमत असतील तर तुम्ही कोण, मी कुठले, काय असं नसतं. एकमेकांचे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला आपलंच माहिती. तर इथं वेदाचा प्रचार होतो. आपण हे जे श्रावणी उपक्रमामध्ये जे मंत्राच्या विशेष मंत्राच्या आहुत्या देतो, त्या आहुत्या देताना ओम ब्रह्मणे स्वाहा, ओम छंदोभ्य स्वाहा, ओम सावित्रे स्वाहा, ओम श्रद्धायै स्वाहा, मेधायै स्वाहा, प्रजायै स्वाहा अशा आहुत्या देतो. तर इथं आहुत्या देताना आपण ही प्रार्थना करतो किंवा परमात्म्याला सांगतो की हे परमपिता परमात्मा, मी वेदाचं रक्षण करण्यासाठी ही आहुती देतोय, वेदाच्या उपदेशाचं पालन करण्यासाठी मी आहुती देतोय, वेदाचं रक्षण करण्यासाठी मी आहुती देतोय. याचबरोबर मला सत्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी ही आहुती देतो आहे. तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न व्हावी, वेदाबद्दल श्रद्धा आस्था उत्पन्न व्हावी, त्याच्यासाठी मी ही आहुती देतो आहे. अशा प्रकारचा भाव त्या वेद मंत्रामधून प्रकट होतो. आता हे असं आहुत्या दिल्यानंतर आपण त्याचं पालन करावं की नाही, हे नुसतं आहुत्या दिल्या म्हणजे काम संपलं. तर इथं वेदाचं रक्षण करणं हा श्रावणी उपाकर्माचा उद्देश आहे. याशिवाय वेदाचं रक्षण करणं म्हणजे काय, वेदाचा स्वाध्याय करणं म्हणजे काय, विषय फार मोठा आहे. वेदाचा स्वाध्याय करणं, वेदाचं रक्षण करणं म्हणजे मी वेदाचा होणं. जसं स्वामी दयानंदाला आपण वेदोवाला ऋषी म्हणतो, तसं आपण सुद्धा या वेदोवाल्या ऋषीचे अनुयायी आहोत. तर आपण सुद्धा वेदाचेच झालो पाहिजेत. वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते. आमच्या मुखामध्ये वेद असला पाहिजे आणि आमच्या आचरणामध्ये सुद्धा वेदच ओथंबला पाहिजे. एवढं भरून गेलो आपण या वेदाच्या भावनेमध्ये, भारावून गेलो पाहिजे आपण. तर मग वेदाचा स्वाध्याय करणं हे श्रावणी वेद सप्ताह किंवा श्रावणी उपाकर्म किंवा श्रावण महिना साजरा करणं सार्थक होणार. आणि आम्ही जर हे करणार नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. बघा, हे श्रवण म्हणजे काय, एक 4-5 मिनिटाची वेळ आहे, मी पुन्हा सांगतो. सांगायला विस्तार करायला खूप आहे, परंतु वेळेचंही भान ठेवावं लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जवळजवळ सगळेच आर्य समाजी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला फार सांगावं लागतं, एक एक गोष्ट खोलून सांगावी लागते असं काही नाहीये. तर तुम्ही थोड्यामध्ये सुद्धा फार काही समजून घेऊ शकता. जे नवीन आहे त्यांच्यासाठी थोडस सांगायचंय मला. श्रवण म्हणजे काय, श्रवण म्हणजे ऐकणे. परंतु श्रवण म्हणजे फक्त कानाने ऐकणे एवढाच अर्थ नाही, हा त्याचा अर्धा अर्थ झाला. पूर्ण जर अर्थ करायचा असेल, श्रवण या शब्दाला जर पूर्णार्थी बनवायचं असेल तर सांगितल्यानुसार वागणं म्हणजे ऐकणं, हा त्याचा अर्थ आहे. श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. आपण ऐकलं आणि जे काही त्या सांगणाऱ्यानं सांगितलं तसं आपण वागलोच नाही तर त्याला श्रवण म्हणता येत नाही. आपल्या क्रियेमध्ये ऑर्डर आणि ऍक्शन
ह्या दोन गोष्टी व्यवस्थित चालल्या तर तिथं रखवाली होणार आहे आपल्या देशाची. सेनापतीनं ऑर्डर दिली आणि सैन्यानं ऐकलंच नाही तर काय होईल लक्षात घ्या. तर इथं सुद्धा तसंच आहे, वेदानं आदेश दिला आणि आपण ऐकतच नाही. उगी जाऊन ऐकतो पोथी पुराण ऐकल्यासारखं, सत्यनारायणाची कथा ऐकल्यासारखं. कथा ऐकली म्हणजे तुम्हाला पुण्य लाभतं, तुमचं कल्याण होतं एवढंच माहिती असतं त्यांना. इथं ऐकणं म्हणजे ऐकल्यासारखं वागणं, हा मूळ अर्थ त्याचा आहे. आणि आज आपण खऱ्या अर्थानं ऐकतच नाही. हा आरोप माझा नाही, संतांचा आहे. वाजत असते बुंबकानी न ऐकते भटकीचे, असं संत तुकारामांनी सांगितलं. म्हणजे तेव्हापासून हा रोग आहेच आपल्याकडं. आजही आपण म्हणतो मुलांना, एखादा पाहुणा आला, मुलाला वडील म्हणतात की अरे पाहुणे आलेत, पाणी घेऊन एक ग्लासभर. मुलगा म्हणतो नाही मला वेळ नाही, मला खेळायला जायचंय, माझे मित्र वाट बघतायत, आणि पळून जातो, धुवून ठेवतो घरातून. मग वडील त्या पाहुण्याला म्हणतो बघा हो, आजकालची मुलं ऐकतच नाही. आता हे आरोप खरा आहे की खोटा आहे? ऐकला नाही का मुलगा तो? त्यांना ऐकलं आणि उत्तर सुद्धा दिलं, तरी वडील म्हणतात की मुलं ऐकत नाही. याचा अर्थ काय? ऐकणं ऐकणं केव्हा झालं असतं जर त्या मुलानं वडील सांगितल्यासारखं गिलासभर पाणी जर त्या पाहुण्याच्या हातात आणून दिलं असतं, तर मग म्हणलं असतं हा मुलगा माझा ऐकतो. तसं आपण वेद ऐकावेत, तसं आपण वेद वाचावेत. स्वाध्याय या शब्दाचा अर्थ सुद्धा असाच आहे की आपण एक तर पुस्तकं वाचावीत, अध्यात्म ग्रंथ वाचावेत, मोक्षशास्त्र वाचावं, संध्या करावी, ओंकाराचा जप करावा, प्रणव जप करावा, हे सगळं सांगितलं. याच्यानंतर आपण जे काही वाचलं, जे काही ऐकलं आणि जे आपल्या मनाला भावलं, पटलं, ते आपण आपल्या आचरणात आणतोय की नाही याचं चिंतन मनन करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि हे जर आपण नाही केलं तर त्याचा काही उपयोग नाही. श्रवण या शब्दाला आणखी एका विद्वानाने रवंथची व्याख्या दिली, रवंथची उपमा दिली. जसं गाय दिवसभर रानामध्ये चरते, वेगवेगळ्या प्रकारचे गवत खाते, चारा खाते, आणि आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर बसते रात्री आणि रवंथ करते. जे काही खाल्लेलं आहे त्याला पुन्हा एक एक घास तोंडामध्ये आणून त्याचं चांगलं चावते, त्याला चावून चावून पुन्हा ते गिळते, याला रवंथ म्हणतात. तर श्रवणानंतर मननची जी प्रक्रिया आहे ती रवंथासारखी आहे. आपण खूप ऐकलं, खूप वाचलं, पण तो त्याच्यावर मननच केलं नाही, चिंतन केलं नाही, तर काय होईल? जसं गायनं खूप खाल्लं परंतु जर रवंथ नाही केली तर मालकाला चिंता होते की अरे गाय आज रवंथ करत नाही. कारण मालकाला माहित आहे की रवंथ करत नाही याचा अर्थ त्याच्या पोटामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, काहीतरी आजार झालेला आहे. रवंथ न करणं ही काही चांगले लक्षण नाही. तसं माणूस खूप ऐकतो आणि वाचतो, परंतु त्याच्यावर चिंतन मनन करत नसेल, निधिध्यासन करत नसेल, तर ते रवंथ न करण्यासारखं आहे. रवंथ जर नाही केलं तर ते खाल्लेलं पचत नाही. तुम्ही किती ऐकलात आणि किती वाचलात याला अर्थ नाही. जेवढं वाचलात, जेवढं ऐकलात त्याचं तुम्ही मनन केलात का, निधिध्यासन केलात का, तुम्ही त्याच्यावर अंमल केलात का, हे महत्वाचं आहे. आणि असं जर केलं गेलं तर निश्चितच संस्कृत भाषेचं रक्षण होईल, संस्कृतीचं रक्षण होईल, वैदिक धर्माचं रक्षण होईल. आणि आणि अशा पद्धतीनं जर आपण रक्षण केलं, हे बंधन आहे, बंधनाचं सुद्धा एक असं वैशिष्ट्य त्याचं आहे की कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल, आता मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा बंधनात यावं लागतं. मोठी गोष्ट सांगतोय मी की आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, मग दुःखातून मुक्त व्हा, नाहीतर मग जन्म मरण्याच्या फेरातून मुक्त व्हा. त्याला अगोदर बंधनात यावं लागतं. आणि बंधनात आल्यानंतर मग बंधनाला तोडायचं कसं? तर त्या ज्यासाठी तुम्ही बंधनात अडकलात, जी बंधनं तुम्ही स्वीकारलेली आहात, त्याचं तंतोतंत मनोभावे पालन करावं लागतं.
एका माणसानं एक व्रत घेतलं की मी आता समाजाची सेवा करणार. समाजामध्ये जे काही लोक असतील त्याचं कोणाचं काय काम पडलं की ते मी करेन. हे व्रत घेतलं, जाहीर केलं सगळ्यांच्या समोर, सगळ्या गावाला माहिती झाले की हा आता आपलं जीवन समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे. पावसाळ्याचे दिवस होते. म्हाताऱ्यानं सांगितलं, एक म्हातारा बसला होता घरामध्ये दरवाजात, रस्त्याच्या कडेला घर होतं, त्याला पत्र पेटीत टाकायचं होतं, पत्र लिहून ठेवला होता. आणि मग तो माणूस आला, समाजसेवी माणूस. तो समाजसेवक आल्यानंतर त्यांनी हाक मारली आणि त्याला सांगितलं की बाबा रे, बरं झालं तू आलास, मी पत्र लिहून ठेवलेलं आहे आणि हे पत्र पेटीमध्ये टाकायचं. आता पाऊस झालाय, खूप चिखल झालेला आहे, मला काही जाता येत नाही, एवढं तू कर. आता त्या समाजसेवक आहे, त्याने व्रत घेतलं मी समाजाची सेवा करेन म्हणून. आता त्याला नाही म्हणता येत नाही, त्याने ते घेतलं आणि तो गेला. आता समजा त्या समाजसेवकानं असा विचार केला की काय आता ते गावामधले पत्रपेटी खांबाला अडकवलेली, त्या लाईटच्या खांबाला चिखल झालेला सगळा, पाणी एवढं गुडघ्या एवढं थांबलेलं. त्यांनी विचार केला की आता अशा ह्या पाण्यामध्ये जायचं, सगळे कपडे घाण होणार, आपण असं करूया म्हणलं, पत्र फाडून टाकूया आणि त्या म्हाताऱ्याला सांगूया की मी पत्र पेटीमध्ये पत्र टाकलं. आता मला हा माझा प्रश्न आहे, तुम्ही सांगा की त्या माणसानं, तो माणूस बंधनातून मुक्त झाला की आणखी बांधला गेला, सांगा बरं. तो बंधनातून मुक्त झाला नाही, कारण बंधन त्याचं आहेच. त्याला रुकरुक आहे की मी इमानदारीनं ते पत्र पेटीमध्ये टाकलेलं नाही. तो जर त्या चिखलात जाऊन पत्र पेटीमध्ये पत्र जर टाकला तर तो त्याच्या बंधनातून मुक्त झाला, असं त्याला म्हणता येईल. तर हे जे यज्ञोपवीताचं जे बंधन आहे, हे बंधन सुद्धा ज्याच्यासाठी आपण बांधून घेतलेलं आहे त्या गोष्टीवर अंमल करणं, तशा पद्धतीनं जीवन व्यतीत केलं तरच हे बंधन तुटणार आहे. आणि हे मग ते संन्यासाश्रमामध्ये ते तुटतं. पण या ब्रह्मचर्य, ग्रहस्थ आणि वानप्रस्थामध्ये त्याचं सगळं पालन करावं लागतं, त्या नियमांचं पालन करावं लागतं. खूप अशा गोष्टी आहेत. तर या ठिकाणी मला हेच सांगायचं आहे की हे खरं बंधन आहे. धर्माचं रक्षण आपण जर केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो. चांगल्या गोष्टीचं पालन करण्यानंच माणसाचं रक्षण होतं. एखादा चोर चोरी करतो आणि पकडला गेला की मला वाचवा वाचा म्हटलं तर त्याला कोणी वाचवत नाही. परंतु एखादा सज्जन माणसावर काही आपत्ती आली आणि तो हाक मारला की मला वाचवा, तर लोक त्याला वाचवायला पळतात. चांगल्या गोष्टी नच आपलं रक्षण होतं. आपण जर चांगलं वागू लागलो तर आपल्याला रक्षण करा म्हणायची वेळ सुद्धा येत नाही. आता रस्त्यावर चालायचे नियम जर ड्रायव्हरनं पाळले तर हॉर्न वाजवायची गरज नाही. चुकीच्या दिशेनं चालू लागला आणि हॉर्न वाजू लागला तर त्याला कोण अडवणार आणि कोण रोखणार. तर अशा पद्धतीनं आपण इमानेद्वारे वैदिक धर्माचे जे तत्व आहेत, जे सिद्धांत आहेत, जी जीवन पद्धती आहे, त्या सगळ्यांचं आपण पालन करावं. आणि ही वारंवार प्रेरणा देत राहिली पाहिजे. माणूस विसरभोळा असल्यामुळं टप्प्याटप्प्यावर ह्या पर्वाच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून त्याला प्रेरित केलं जातं की अरे माणसा, तुला असत्याकडून सत्याकडे जायचंय, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय, मृत्यूकडून अमृतत्वाकडे जायचंय. ही प्रेरणा वारंवार दिली जाण्याची व्यवस्था या सणावारामधून दिली गेलेली आहे. तर आज वेळ माझा झालेला आहे, त्याच्यामुळं मी इथंच थांबतो आणि या थांबण्याच्या अगोदर पुन्हा तुम्हा सगळ्यांनाच धन्यवादही देतो, आपली कौतुकी करतो, प्रशंसाही करतो. आणि याचबरोबर या वेबिनारवर जे लोक श्रवण करण्यासाठी संलग्न झालेले आहेत, ज्यांनी मनोभावे माझे विचार ऐकून घेतलेले आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो, त्यांनाही आशीर्वाद देतो. परमपिता परमात्मा त्यांना सद्बुद्धी देव आणि ते बळ देव की जेणेकरून आपण सगळेजण कल्याणाच्या वाटेवर अगदी मजबूतीनं चालू शकू, पुढे जाऊ शकू, वैदिक धर्माचं पालन करू शकू आणि स्वतःचं रक्षण करून घेऊ शकू, आपलं जीवन यज्ञमय बनवू शकू.
याच्यासाठी जे जे काही साधनांची गरज आहे, परमात्मा तुम्हा सगळ्यांना सगळ्या साधनांनी युक्त करो आणि तुमच्या जीवनामधला येणारा प्रत्येक दिवस सुखाचा, शांतीचा आणि उन्नतीचा दिवस करो अशी शुभेच्छा देतो आणि मी माझ्या विचाराला विराम देतो. धन्यवाद. ओम शांती. धन्यवाद आचार्यजी, खूप सुंदर असं